नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत चमचमीत तसेच झणझणीत मस्तपैकी कांद्याची पात टाकून वांग्याचं भरीत. ते इथे घेतलेले आहेत वांगे. आता वांगे निवडताना ते असे मौसूद घ्यायचे आहेत. जर कडक असेल तर त्यामध्ये बी जास्त असतं. तर वांगे मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्याला थोडंसं तेल लावलं आहे. आणि अशा प्रकारे आता गॅसवर मी वांगे भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात वांगं इथे छान भाजलं गेलं आहे. आपण हे काढून घ्यायचं आहे. थोडं थंड करणार आहे. थंड झाल्यानंतर त्याचं वरचं साल आपण काढून घ्यायचं आहे. वांगं जर चांगलं भाजलं गेलेलं असेल मध्यपर्यंत तर साल खूप इझिली निघते. तुम्ही ते बघू शकतात. मस्त की गरम असतानाच मस्त किंवा हे साल काढून घ्यायचं आहे, म्हणजे खूप इझिली साल निघतं. तर बाकीचे 2 वांगे पण मी अशाच प्रकारे भाजून घेणार आहे. त्यानंतर आता एक फोर्क घेतला आहे आणि फोर्कने अशा प्रकारे मी आता हे वांगं व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहे. तुम्ही ते बघू शकतात. खूप इझिली वांगं चांगलं भाजलं गेलेलं आहे, म्हणून ते चांगल्या प्रकारे स्मॅश होत आहे. तर अशाच प्रकारे बाकीचे वांगे पण मी स्मॅश करून घेते. जर तुम्हाला सकाळी डब्यासाठी भरीत बनवायचं असेल तर तुम्ही रात्री अशा प्रकारे हे भरीत वांगे भाजून ठेवा आणि हे स्मॅश करून ठेवा, जे सकाळीच घाईमध्ये झटपट तुम्हाला वांग्याचं भरीत बनवता येईल. आता इथे कांद्याची पात घेतली आहे, ती बारीक चिरून घेतली आहे. वांगे आहेत, त्यावर हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आहे, थोडं जिरं पण टाकलं होतं आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे. खानदेशमध्ये मोस्टली कांद्याची पात टाकून वांग्याचं भरीत बनवलं जातं. तर त्याच पद्धतीने मी इथे बनवलं आहे. जर तुम्हाला कांद्याची पात नसेल आवडत, तुम्ही स्किप पण करू शकता. तिथे तुम्ही बारीक चिरलेला कांदा वापरू शकतात. आता तेल गरम झालं की त्यामध्ये टाकलेलं आहे राई आणि जिरं. राई आणि जिरं थोडं चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्यात टाकत आहे शेंगदाणे आणि शेंगदाणेसुद्धा छान आपण गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. शेंगदाणे फ्राय झाले की त्यामध्ये टाकत आहे कांद्याची पात, जी बारीक चिरून घेतली होती. आणि कांद्याची पात आता इथे आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. कांद्याची पात शिजायला फारसा वेळ लागत नाही, ती मस्तपैकी तेलावरच मऊसूत होते. आता ही कांद्याची पात चांगली परतून घेऊयात. कांद्याची पात इथे चांगले शिजले आहे. तुम्ही इथे बघू शकता कांद्याच्या पात्याने विडीचं थोडंफार जे पाणी होतं ते सोडलं होतं. त्यानंतर ती छान ड्राय झाली आहे. आता ह्यामुळे टाकत आहे हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट. ही थोडी मी जास्तच टाकलेली आहे, कारण इथं फक्त मी हळद आणि जिरा पावडरच वापरणार आहे. आणि चवीनुसार मीठ. आता हिरवी मिरची चांगली परतले गेली की त्यामध्ये टाकत आहे वांगं, जे ऑलरेडी आपण स्मॅश करून घेतलं होतं. आणि चांगलं आता वांग्याचं भरीत आपण शिजवून घेणार आहोत. कांद्याच्या पातीबरोबर एक 4 ते 5 मिनटं स्लो गॅसवर मस्तपैकी हे शिजवून घ्यायचं आहे. इथे मस्तपैकी आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे. बाजरीची भाकर, ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्तपैकी वांग्याचं भरीत आणि त्याबरोबर झणझणीत त्याचा ठेचा खायला एक नंबर लागते. आता ठेच्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. इथे मस्तपैकी आपलं भरीत रेडी झालं आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.